हॅलो. हॅलो. हा. आवाज येतोय का माझा सगळ्यांपर्यंत? आज क्लिअर झाला बघा कॅमेरा. आता दुपारी फॉल्ट निघाला त्याच्यामध्ये. हा. चला चला, लवकर लवकर जॉईन व्हायचंय. आवाज येतोय का रे क्लिअर माझा? जे जॉईन झालेत ते सांगू शकतायत. चला रिप्लाय द्या बर. चला, आवाज येतोय का? ठीक आहे. ओके. वा वा, बेस्ट झालं बघा आजचं काम. आता प्रॉब्लेम नाही काही. तर आज आपण लास्ट लेक्चरला परिसंस्था व पर्यावरण, अन्न साखळी, अन्नजाळी या सर्वांच्याच विषयी अतिशय डिटेल मध्ये अभ्यास केलेला होता, सांगितलेलं होतं. सर पेन ठेवून गेलेत का? इथे ठेवलेत. तर याच्यामध्ये सोप्पा चॅप्टर आहे, अतिशय सोपा आहे, असं दिसायला सोपा आहे. पण ज्या वेळेस आपण इंग्लिश वाल्यांचं आहे वाटतंय, पाहायला गेलं, लिहायला गेलं, काही येत नाही त्याच्यामध्ये. असं वाटतं दिसायला किती सोपा चॅप्टर आहे बाबा, अतिशय सोपा चॅप्टर आहे, काय एवढा अभ्यास करायचे आहे म्हणून स्किप करतोय आपण. आज जे आहे आपण पर्यावरणावर परिणाम करणारे घटक कोणते कोणते आपण ते पाहणार. इथपर्यंत आलेलो होतो आपण. काल परिस्थितिकीन हे लिहून घेतलं की आपण. पर्यावरण व परिसंस्था संबंध झाले की तिथपर्यंत आलं होतं. हे परिस्थितिकी म्हणजे काय? पर्यावरण बघू काय म्हणायला लागले. हा तेच की, मग तेच पर्यावरण संवर्धन. आता त्याच्याविषयी चालू आहे पर्यावरण संवर्धनच, हा पॉइंट म्हणायला लागले. हा चला इथून घेऊया. पर्यावरणावर कोणकोणते घटक परिणाम करतात म्हणजे हेच सांगायला लागलो की आपण. तेच इंट्रोडक्शन मध्ये ते प्रश्न विचारलेला तुम्हाला. चला, गुड इव्हनिंग. पर्यावरणावर कोणते कोणते घटक परिणाम करतात म्हणजे हे जे दिलेलं आहे त्याच्या पर्यावरणामध्ये भक्षकाची संख्या वाढत गेली तर काय होईल? सतत भक्षक वाढत गेले. हे का लिहायला लागलं? बंद कर. का दोन दोन काम होते बरोबर व्यवस्थित, एकही होत नाही. लक्ष दे रे बाबा. इथं पहिला प्रश्न सांगितले, पर्यावरणावर कोणते कोणते घटक परिणाम करतात, ते आपण इथंच पाहणार आहोत. मानवनिर्मित घटक आहेत आणि नैसर्गिक सुद्धा. निसर्ग सुद्धा पर्यावरणावर काही वेळेला काय सुनामी आली, तिथलं पर्यावरण, तिथली परिसंस्था. एखादी उगा आपण साधं उदाहरण घ्यायचे. आपल्यावर एखादी संकट आलं, आपत्ती आली. संकट म्हणजे काय? आपत्ती म्हणजे काय? आपत्ती म्हणजे अचानक सडन इव्हेंट. भूकंप होते सांगून येणार आहे का? संकट अचानक आलेलं संकट आहे ते आपत्ती म्हणतो आपण. अचानक आलेल्या सडन इव्हेंट ऑकरिंग. काय अचानकच येते ते, एकदम कल्पनाच नसते. बाकीची जी संकट आहेत त्यांची कल्पना असते आपल्याला. काय, आपण जर फास्ट गाडी पळवायला लागलो तर अपघात होण्याची शक्यता, तिची संकल्पना येते आपल्या डोक्यामध्ये, हळू चालवावं. कारण काय, जाणीव होते. पण अर्थक्वेक व्हायला लागलेला आहे, किंवा सुनामी यायला लागली आहे, क्लाउड ब्रस्टिंग आहे, ढगफुटी. ढगफुटी माहिती आहे का कशी होते? आता ही जी आपली वॉटर सायकल आहे, वॉटर सायकल म्हणजे आपलं जलचक्र आहे. मग जलचक्रामध्ये काय, सुरुवातीला जे काही सोर्सेस ऑफ वॉटर आहेत, म्हणजे जिथं जिथं पाणी आहे, समुद्र, ओशियन, लेक्स,
नद्या, आपलं जेवढे काही पाण्याचे स्रोत आहेत तिथून काय होणार आहे, पहिल्या सुरू व्हॅपोरायझेशन, बाष्पीभवन होईल. बाष्पीभवन झाल्यानंतर पुढे काय होईल, हे बाष्प बनेल, ते पाणी जे आहे लिक्विड फॉर्म मधलं पाणी काय होईल, गॅसियस स्टेट मध्ये जाईल. आणि ते गॅसियस स्टेट मध्ये गेलेलं पाणी वरी जाऊन काय होईल, त्याला कंडेन्सेशन, सांद्री भवन म्हणतो आपण त्याला. कंडेन्स होईल. कंडेन्स मध्ये थंड हवा लागली, अजून परत हे बघा इथं लक्ष द्या, आपण काय सांगतो, सांद्री भवन ही संकल्पना सांगायला लागलेल्या. ज्या वेळेस काय हे बाष्पीभवन झालेलं, हे जलचक्रच आहे, हे पाणी आहे. कुठं, समुद्रातलं पाणी पाणी आहे. हे काय होईल, सूर्य आहे, सन. मी जलचक्र सांगायला लागलोय, काय फार अवघड कन्सेप्ट नाही असं नाही. हे काय होईल, पाण्याद्वारे काय आहे, इव्हॅपोरेशन करेल, इथलं पाणी वरी घेऊन जाईल. जाते का नाही. आणि इथं काय ढग बनतील, त्याचे ढग पाण्याचेच. म्हणजे सांद्री भवन म्हणजे काय, अशी प्रोसेस आहे की जे लिक्विड फॉर्म मधलं, गॅसियस फॉर्म मधलं वॉटर आहे ते डायरेक्ट लिक्विड फॉर्म मध्ये येतं. त्याला काय म्हणतो आपण, कंडेन्सेशन म्हणतो आपण. वॉटर वेपरचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, ड्रॉपलेट मध्ये, थेंबामध्ये पाण्याच्या होणार आहे, आणि तेच पावसाच्या रूपामध्ये अजून जमिनीवरती येणार आहे. अजून परत काय होणार आहे, ते पाणी जमीन, नदी, नाल्या, ओढे, त्याच्यामधलं पाणी अजून सूर्य काय करणार आहे, सूर्यप्रकाश देऊन व्हॅपोरायझेशन करणार आहे, बाष्पीभवन होणार आहे. आणि झालेलं बाष्पीभवन, वरी ढगांना थंड हवा लागली, ते कंडेन्सेशन होणार आहे, सांद्रीभवन होणार आहे. आणि अजून परत सृष्टी, उद्या क्लास आहे का, हे बघा चालू झालं बघा, शेवटी सांगतो की आपण. आता क्लास चालू झालाय, आता कुठं, आता उद्याचं बोलायला लागलं, पुढचंच बोलताय बघा तुम्ही. उद्याच्या सूचना क्लास संपताना देतोय, दररोजच आपलं चालूच आहे की. आज तर कॅमेरा चांगला झालाय, असं काय करायला लागला. चला, सुट्ट्या आहेत, एन्जॉय ही करा आणि अभ्यास पण करा. काय सांगायला लागलो मी, हे जे जलचक्र आहे, कशासाठी सांगत होतो, की पर्यावरणावर कोणते कोणते घटक परिणाम करायला लागले. आता हे जे ढग बनून गेलेलं पाणी आहे, बाष्पीभवन झालेलं पाणी, काय होतंय व्यवस्थितरित्या. आता तुम्हाला उदाहरण देतो मी. तुमची आई सकाळी सकाळी आपल्या दारासमोर सडाच म्हणतो का आपण, सडा सन्मार्जन म्हणजे स्वच्छता करत असते. मग ती बादली घेऊन आली तुमची आई, बादली घेऊन आली, काय केलेलं त्यानं, आईने तुमच्या बादली घेतली आहे, आणि ते छोट्याशा तांबा असेल, मग असेल, जग असेल, त्यानं मारायला लागली असं. मग ते चिखल वगैरे होणार आहे का, नाही, मस्तपैकी एक 5-10 मिनिटानं ते ऍज इट इज लेवल होऊन जाईल. पण ज्यावेळी आपण ते बादलीच घेतली आणि काय केली, टाकली निघून एकाच ठिकाणी, काय होईल, ते माती देखील वाहून जाईल तिथली, एकाच ठिकाणी बादली, येते का लक्षामध्ये, आणि बाकीचं कोरडं राहील. आणि बादलीची एका ठिकाणी पडल्यामुळे तिथली माती खड्डा पडेल की तिथं. त्या पद्धतीनं हे जे क्लाउड आहे, ढग, पाऊस पडतोय कसं, असं सडा शिंपल्यासारखं सगळीकडे समान. पण आपण एकाच ठिकाणी बादली टाकतोय, तसं का ते ढग काय करतात, असं पसरत न जाता एकाच ठिकाणी ते काय फुटतायत किंवा पडतायत तिथं खाली, आणि तिथं काय अतोनात नुकसान होतंय तिथल्या परिसंस्थेचं, पर्यावरणाचं. मग काय, शेतीचं नुकसान होणार आहे, खाली जी काही जीवजंतू, कीटक, पशु पक्षी राहतात ते वाहून जातील, त्यांची हानी होईल, जीवित हानी होईल, वित्त हानी होईल. शेतीचं नुकसान झालं, प्लांटचं नुकसान झालं, पैशाचं नुकसान होणार आहे, वित्त हानी होणार आहे, अर्थहानी होणार आहे. म्हणजे हे कसले आहेत, पर्यावरणावर परिणाम करणारे निसर्ग आहे, नैसर्गिक घटक आहेत. तसे घटक आहेत. काही मानवनिर्मित सुद्धा घटक आहेत. मग मानवनिर्मित कारखाने केलोय आपण, आता शेजारी आपल्या काय कारखाना आहे, मग तिथून नदी वाहत चाललेली आहे त्या सिटीमधून, त्या शहरामधून. मग काय होतं, ती नदी जी आहे त्या कारखान्याचं काय, गलिच्छ पाणी, विषारी पाणी, हे काय जे काही वायू आहेत तिथून निघणार आहे, ते त्या नदी पात्रामध्ये सोडले जात आहेत, किंवा वाहून येणारच आहेत ते नदीकडे. पाणी निघालेलं खराब पाणी, वेस्टेज वॉटर, ड्रेनेज मधून, आणि ते नदीचं प्रदूषण होणार आहे. आणि ते पाणी कोण पिणार आहेत, मासे, कीटक, त्या पाण्यामधले. परत काय, त्या नदीकाठीचे पशु पक्षी, जंगली प्राणी, शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी, ते पिल्यामुळे काय होणार आहे, त्यांच्या काही वेळा असं झालेलं आहे, ते मृत पावतात, आणि तिथली इकोसिस्टीम काय होते, ढासळते, तिथली परिसंस्था
काय होते, ब्रेक होते का नाही चेन तिथली, मधली संख्या जर कमी झाली, त्या खंड पडला एखाद्या भक्षकांचा, हा प्राथमिक भक्षक नसले तर द्वितीय भक्षकाला उपाशी पळावं, उपाशी राहायची पाळी येते. म्हणजे इथं एक एक ना एक जीव अतिशय महत्वाचा आहे इथं. मग हे जे पर्यावरणावर परिणाम करणारे कोणते कोणते घटक आहेत, मानवनिर्मित आणि नैसर्गिक. मग त्याच्यामध्ये मानवनिर्मित मध्ये आपण हे उद्योगधंदे आले, कारखाने आले. बोला. एक मिनिट. खाली खाली. हा काय पाहिजे त्याच्यामध्ये, ऑफिस आहे की खाली आहेत की माने सर नाका ऑफिस मध्ये सर फीस घ्यायला पावती देतात. माने सर क्लासवर असते इथं ऑफिस माहिती आहे का ते ऑफिस. किती वेळा तो होतो, आता नाही दहावीला. दहावीला नाहीस. हा फक्त मॅथच्या क्लासलाच वाटतं. हा जा जा दे. हा असं गोंधळ होतोय बघा मध्येच येऊन. तर काय, या पद्धतीनं मानवनिर्मित पदार्थ किंवा मानवनिर्मित घटक आणि नैसर्गिक घटक कारणीभूत आहेत या पर्यावरणाला, या परिसंस्थेला हानिकारक आहेत. मग पर्यावरणावर कोणते कोणते मानवनिर्मित आहेत. मग काही वेळेला काय होतंय, मानव आग जी आहे जंगलामध्ये, जे काय एकमेकाला झाड काय वाऱ्याच्या माध्यमातून असेल, ते काय होतं, एकमेकावरती घर्षण होतं आणि तिथं आग लागू शकते. आणि ती पूर्वीच्या काळी बघा, आगीचा शोध लागण्याच्या अगोदर ते अग्नी आदिमानव वगैरे, ऍडव्हर्टाईज मध्ये आहे बघा ते, काय म्हणतो आपण त्याला, दगड असतात ते एक प्रकारचे, आणि ते असं हे करायचं आणि काडीपिट्टी नव्हती त्यावेळेस. मग ते असं एकमेकावरती घर्षण केलं की दोघांमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक चार्जेस होतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आणि तिथं का ते ठिणगी पेटली जाते आणि आगीची निर्मिती होत होती. मग त्याच पद्धतीने झाडांमध्ये सुद्धा होतं. आता बघा मोठं जंगल आहे, तिथं काय सगळे झाड हिरवच राहणार का नाही, काही झाड काय होणार आहेत, मृत पावणार आहेत, म्हणजेच काय ते वाळणार आहेत. आणि ती वाळलेली झाडं आणि वरी घर्षण होऊन ते फांद्या, आग लागणार आहे, खाली पडलेला पाला पाचोळा, आणि ती आगीचं एवढं साम्राज्य वाढल, आग एवढी काय पसरेल की पूर्ण जंगलच्या जंगलच नष्ट होतात. नुसती जंगलच नष्ट व्हायला होते का त्या आगीमध्ये, नाही. तिथं असणारी परिसंस्था, आपण का सांगितलोय, एक उगत दगड आहे मोठा, त्याच्या तिथे एक परिसंस्था आहे. तर ह्या पूर्ण जंगलामध्ये तर किती मोठी परिसंस्था आहे, जंगल ही एक मोठी परिसंस्था आहे. मग तिथं काय आले, पशु पक्षी कीटक मायक्रो ऑर्गॅनिझम अतिशय लहान डोळ्यानं न दिसणारे सुद्धा आहेत त्याच्यामध्ये, आणि मोठ्यातले मोठे हत्ती वानर उंट सगळेच आले. ते तिथं काय मृत पावतील. म्हणजे काय, तिथली परिसंस्थाच एकदम काय होईल, खंड पडेल बघा त्या परिसंस्थेचा. पूर्णच परिसंस्था तिथली काय होईल, विनाश पावल, खंडित होईल. मग या पद्धतीचे मग मानव निर्मित, आता आग लागणं काही वेळेला मुद्दाम होऊन सुद्धा आग लागली जाते मानवाच्या मार्फत. मग काय, सूडबुद्धीनं म्हणा किंवा निष्काळजीपणानं आग लागली जाते. मग ती मानव निर्मित आग लागते आणि निसर्ग सुद्धा आग लावतो, म्हणजे काय नैसर्गिकरित्या आग लावली लागली जाते. ती सुद्धा एक आपत्तीच आहे, ती पर्यावरणावर परिणाम करणारे घटक. भूकंप, भूकंप झाला, अर्थक्वेक झाला, अचानक 93 ला झाला होता किल्लारीला. मग काय त्याच्यामध्ये बघा किती जीव जीवितहानी झाली, वित्तहानी झाली, त्या गावातल्या त्या ठिकाणच्या परिसंस्था ढासळल्या का नाही. म्हणजेच काय, परिसंस्थावर याचा सुद्धा परिणाम होत असतो. म्हणजे मानवनिर्मित आहेत आणि निसर्ग निर्मित सुद्धा आहे, हे आपण तेच पाहतोय. आता इथे काय सांगितलंय, पर्यावरणामध्ये भक्षकाची संख्या सतत वाढत गेली तर काय होईल, भक्षक, भक्षक म्हणजे काय, खाणारे भक्षक. आता कोणतेही भक्षक, प्राथमिक वाढू द्या, आता परत याच्या फूड चेन कडे आपण, आता ही जी फूड चेन आहे, आपण आलोय फूड चेन कडे, एक फूड चेन घेऊया आपण इथं डायरेक्ट नोट मध्ये जाऊन फूड चेनच घेऊया. अरे इकडं आहे चेंजेस